डबा 15 डबा कधी करतात काय माहिती पडलं रे मग. पळा 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 चला आतमध्ये. हो हो वर्षभराची शॉपिंग करतेस वाटतं. सो वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. KR व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. वाजलेत आता 7 आणि मी निघालो आता घरी. आजचा हा माझा 10वा ब्लॉग. तो आज मला बोलवलं आहे शंतनूने, त्याला शॉपिंग करायची, आम्हाला झुडिओमध्ये जायचं आहे. त्याला झुडिओमध्ये शॉपिंग तो 3 दिवसापासून मागे लागला आहे. त्या दिवशी ब्लॉग काढला, त्याच्यानंतर सेकंड डे मंडे होता. मंडेला काय पॉसिबल झालं नाही मला. काल संकष्टी चतुर्थी होती त्यामुळे मला तर तिकडे जायला मिळालं नाही. जायचं होतं, तो खूप फोन करत होता, पण घरी उपवास वगैरे सर्व सोडायचं होतं आणि देवाची पूजा वगैरे करायची होती बाप्पाची आपल्या. तर त्यामुळे आज आम्ही बुधवार, तर आज जायचं ठरवलं आहे. तर आम्ही दोघं जाणार आहोत. बघूया आता पल्लवी पण येते का पुढे, बघू. 7 वाजल्यात, बॅटरावरून आता निघतोय. किती वेळ लागतो बघूया, थोडाच वेळ दाखवतो तुम्हाला. चला पंच करतो. सो गाईज मग फायनली आता निघालोय मी. माझा ऑटोवाला आहे, कायमचा तोच असतो माझ्यासोबत. मला घ्यायला, मला सकाळी सायनवरून आणायला आणि त्यानंतर संध्याकाळी सोडायला, दोन्ही टाईम तोच असतो. तर मग हे आहेत गुप्ताजी हाय. हां, हे मला दररोज घ्यायला येतात. संध्याकाळी मला सायनपर्यंत सोडायला हेच येतात. आणि सायनवरून मग मी स्लो ट्रेन पकडतो किंवा कधी कधी सायनवरून दादरला जातो. दादरवरून मग फास्ट ट्रेन पकडून जातो. पण आता वाजलेत 7:15, तर मी आता स्लो ट्रेनने जाईन. स्लो ट्रेनने मला वाटतं 8:30 पावणे 9 होतील. त्यानंतर शंतनू येईल. शंतनू आला की त्याच्या बाईकवरून आम्ही दोघं जाऊ. चला बघू आता कोण कोण येतं, काय कसं काय ते दाखवतो थोड्याच वेळात. चला बाय बाय. माझं ऑफिस आहे एकदम मातोश्री बंगला आहे बाळासाहेब ठाकरेंचा, त्याच्या बाजूलाच आहे. बरोबर हा मनवाना एक सेलिब्रिटी आहेत, त्यांचा बंगला आहे. आणि इकडे म्हाडा, हे म्हाडाचं ऑफिस आहे बँड्राचं. आणि हे पूर्ण कलानगर बस स्टॉप इकडे. सो गाईज आम्ही आता सायन्स स्टेशनला पोचलो आहे. सायन्स स्टेशनच्या फाटकजवळ पोचलो, आता उतरतो. बाय बाय. बहुतेक मला स्लोनेच जायला लागेल. बघू शकता 7:20ची ट्रेन लागली बहुतेक. हां 7:20ची आहे, पण 7:35 झालेत. सगळे बघतात माझ्याकडे असे ब्लॉग मी शूट करतो. तर बघा गर्दी बघा, त्या गर्दीतून दररोज ट्रॅव्हल करायला लागतं आम्हाला. काय माहिती चढायला लागतं. ह्याच्या पुढची पकडू आपण, परत एक कल्याण आहे. 12 डबा 15 डबा कधी करतात काय माहिती पडलं रे मग. नको कसे रिस्क घेतात फोनवरती बोलतो. खाली इकडे काय ढकलू नका यार, धक्का नका मारू. अरे सॉरी सर. अरे बापरे. चला थोडे पुढे जाऊया. ठाण्याला पोचलो. अजून पण कोण उठायला तयार नाही यार. सो फायनली गाईज मी आता पोचलो डोंबिवली स्टेशनला आणि आता चाललोय शंतनूची वाट बघतोय. सॉरी शंतनू माझी वाट बघतोय. मी चाललोय तिकडे, त्याला बोलवलं मिडल ब्रिजला. कुठे गेला ओय इकडे. हाय चला कुठे म्हणजे शॉपिंगला. कुठे शॉपिंगला? व्हिडिओ. चल मग चला आता जाऊया. बघूया आता पहिले घरी जायचं आहे. इकडून चल, बिल्डिंग खालून जाऊया. चला मग गाईज आम्ही आता निघालो झुडिओला. बघूया आता पल्लवी येते काय. आणि आम्ही आता सध्या तरी दोघंच आहोत. काय एवढा लेट का आला? अरे लेट म्हणजे काय, ट्रेनचा काय भरोसा, एकदा बसायला पण नाही भेटला. पल्लू येणार आहे का? मी सांगतो तुला 7:27ची ट्रेन पकडली आणि 7:27ची ट्रेन पकडून चढलो वरती. चढलो तेवढी गर्दी, बसायला जागाच नाही तिकडे. ते बिचारे एक आजोबा होते, त्यांनी मला आता कोपरला बसायला दिलं. ते कोपरच्या डोंबिवली काय बसतात एका स्टेशनसाठी. स्लो ट्रेनने आला तरी पण अरे जाऊ दे बोललो, जरा पाय दुखत होते.
स्लो ट्रेनने आला तू. हां स्लो ट्रेनने 5ला कोण परत दादरला जाईल, लेट झालेला ना. चला काही तो दाखवतो थोड्याच वेळात. बघा किती गर्दी आहे इकडे. हे माझं रिक्षा स्टँड आहे, इथून रिक्षा पकडतो मी दररोज. म्हणजे आमच्या रिक्षा स्टँडला लाईन नसते, पटापट ऑटो येत असतात आणि एकदम स्टेशनपासून जवळच राहतो मी, फुले रोड. वाजले बघ किती. नको मग लेट होईल. मग घरी 2 मिनटं फक्त जाऊ हा का. आणि लगेच मग येऊ. तू पण चाल वरती. वा चला शंतनू मला. चला आम्ही चाललोय, याला चाललोय स्टुडिओला शॉपिंगला. ते काय आज मटरची भाजी वाटतं. काय केलं का आज? पावभाजी नाही बाबा, हे काय ते कोळंबी फ्राय. फ्राय केले. बुधवार. तर मग गाईज आम्हाला झालं लेट आणि मी काय चेंज पण नाही केलं, तसं निघणार आहे. हातपाय पण नाही धुतल्यात. शॉप बंद भेटणार आहे. शॉप बंद भेटणार आहे मला नाही. स्टुडिओ बहुतेक बंद होणार आहे. 9 वाजताचा टाइम आहे आणि 9 इथेच वाजलेत. बघू जवळच आहे. गणपती बाप्पा मोरया. चला आम्ही आता तिघं पण निघालो. ह्याला शंतनला घेऊन चाललोय. काका चला बाय. आणि शंतनू साहेब आता ट्रिपची गाडी चालवत आहेत. जय भोले हर हर महादेव. हिला सारखं फिरायलाच पाहिजे. हा शंतू काय काय घ्यायचं तुला? बघूया तू तिकडे जाऊन काय काय आहे चांगला आवडेल ते घेऊया. मला वाटतं जीन्स घ्यायचे, टी शर्ट्स आणि शर्ट्स वगैरे घ्यायचे आहेत. बघू मग मला पण थोडा चान्स मारायला भेटत असेल तर. पल्लवीला गंडवतो आता. मग तिच्या पण अकाउंट थोडं खाली करूया. चला काही शिर्डीला जायचं आहे. पुढचा ब्लॉग आपला शिर्डी असेल कदाचित. मधल्या आता या 16 तारखेला शिर्डीचा प्रवास आहे आमचा आणि शिर्डीला आम्ही सगळे चाललो आहे फॅमिली विथ फॅमिली. गणेश आहे, गणेशला ओळखत असेल तुम्ही, बाबे आहे, सगळेच आहेत त्यामध्ये. नाही लास्ट टाइम मी महाबळेश्वरला जाताना पूर्ण शॉपिंग तुला करून दिली आहे. आता ह्या वेळेची पण शिर्डीची शॉपिंग पण तूच करायची आहे. तूच मला फिरवतेस. मी सगळ्यांना सांगतो तुझ्यामुळेच मला सर्व बघायला मिळतं. एवढं चांगलं क्रेडिट देतो यार तुला मी दरवेळेला. चला मग गाईज जाऊया स्टुडिओमध्ये. गाईज आमच्या इकडून म्हणजे माझ्या घरापासून 1 किलोमीटरवरती तरी असेल साधारण स्वामीनारायण सिटी. तर स्वामीनारायण सिटीमध्ये स्टुडिओचं मोठं शोरूम आहे आणि इकडे असं फाटक लागलं आहे. आता 9 वाजता बंद होतं, वाजल्यात 9:10. काय माहिती आता आम्हाला आतमध्ये घेतात की नाही. पोपट नाही होणार यार. सिद्धू पण बोलला पोपट होणार. हां टच ब्लॅक नाही होणार. आता ही ट्रेन कधी येईल आणि कधी फाटक सुटेल याची वाट बघतोय. आणि या साईडला नवीन ट्रॅकचं काम पण चालू झालं आहे. बापरे. फायनली ट्रेन आली. चला मग ट्रेन गेल्यावरती फाटक उघडेल. भरपूर ट्रॅफिक आहे. ट्रॅफिकमध्ये मोबाईल सांभाळायला लागेल मला. बाय बाय. अरे बापरे अजून एक ट्रेन येणार वाटतं. यार एक तर लेट झालं आहे आणखी ते 10 मिनटं गेले यार. एक इकडून परत आता तिकडून परत सुरू व्हायला नको. आता झाले वांदे. अरे बापरे मालडबा. तर मग हा आहे मानकोली ब्रिज. इथून आपण मानकोलीवरून ठाण्याला जाऊ शकतो. आणि इकडे आहे स्वामीनारायण सिटी. बघू शकता तुम्ही. बरेच काय काय शॉप्स आता झालेत नवीन. इकडे झुडिओ आहे, मिस्टर DIY आहे, हे त्यांचं सेल्स ऑफिस. चालू आहे बाबा नशीब. काय माहिती बघू आता. गेट तर क्लोज नाही केला त्यांनी, चालू आहे. बघू होप सो. बघा गाईज आज सेल आहे म्हणून मे बी चालू ठेवलं त्या लोकांनी. आणि आता आम्ही पोचलो झुडिओला आणि ते बाजूला मिस्टर DIY. चला जाऊ आतमध्ये. शंतनूच्या तोंडावर थोडीशी स्माईल आली आहे. तिला तर उतरू दे. पळा. चला आतमध्ये आहे. चालू आहे 9 वाजेपर्यंत टाईम. घे की बॅग घे. हा इथे जेंट्सचा वरती सेक्शन आहे. तू खाली थांबते, तुला का बघायचं आहे? वा गंडवलं. तिने गंडवलं आपल्याला. सो गाईज कसा मित्र असेल बघा. ऑफिसमधून आलो पण नाही. जस्ट मी बॅग ठेवले फक्त घरात जाऊन. बॅग ठेवून लगेच त्याला घेऊन निघालो. बोलत चल बऱ्याच दिवसांना ते शॉपिंगला चाललो तुझ्यासोबत, तर करून घेऊया. काय काय घ्यायचं ते बघ. आणि माझा माईक तो पण घेऊन आलो मी.
काय काय घेणार आहेस रे? सगळ्यात पहिली सुरुवात जीन्सपासून कर. पहिले जीन्स कशी जीन्स घेशील त्याच्यावरती आहे. मॅचिंग घेऊया ना. हो वर्षभराची शॉपिंग करतोस वाटतं. एकदाच घे. काय एकदाच घेऊया. अजून 1-2 शर्ट घेऊन चल ट्रायलसाठी, म्हणजे लाईक तुला समजेल साईज. चलो. चल पुढे बघू. पकडे टाक खांद्यावर. हे सगळे ओव्हर साईज आहेत रे टी शर्ट्स. हे जॅकेटमध्ये ट्राय करतो शंतनू. झीपवाले शर्ट. हा एक आहे ब्राऊनमध्ये. शर्ट ना. हा पण याच्यात एक्सेल साईज आहे का? डबल एक्सेल. हा इकडे पुढे. सुपर मस्त वाटतं. बघ इकडे लूज खाली लूज फिट जीन्स परफेक्ट आहे. टी शर्ट बघू का याच्यावरती? मग हा एवढेच फोल्ड असतात. लूजच. पॅन्ट खाली येते. हा त्याला हा छानच होता. मला पण हा पॅटर्न आवडलेला, पण याला नाही बटन्स नाही आहेत रे खाली. हा फोल्डसाठी. झाली शॉपिंग? अजून का अजून काय बघायचं का अजून? लाईट्स वगैरे सगळ्या ऑफ झाल्यात आणि वाट बघतात ते आम्ही कधी बाहेर जातोय. चला मग चल इकडे बिलिंग करायचं. तिकडे बिलिंग करायचं. चल. अरे बापरे हिचं काय चाललंय इकडे? काय लिपस्टिक? तुझ्या गर्लफ्रेंडसाठी घ्यायचे का शंतनू लिपस्टिक? काय भरपूर आहेत एवढी लिपस्टिक. चला बिलिंग करतो. काय बघतोस? सो गाईज फायनली आमच्या शंतनू साहेबांची शॉपिंग झाली आहे आणि आता चला डायरेक्ट घरी. जेवला येतोस ना घरी? नाही घरी जा. चल. नो. अरे यार हिला अजून पण DIY मध्ये फिरायचं आहे. नाही आज नाही. सगळं सुमसाम झालं इकडे. वाजल्यात 10:15. पण शंतनूची तर पूर्ण शॉपिंग झाली. या मॅडमला घेऊन आलो. ह्यांना काय घेतलंस तू? काहीच नाही. लिपस्टिक आणि फक्त हे नेल पॉलिश रिमूव्हर. सो तिने पण एक छोटीशी शॉपिंग केली आणि आता आम्ही गाईज निघालो. चला मग गाईज असंच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला नवीन व्हिडिओ तुम्हाला दरवेळेला नवीन ब्लॉग आता घेऊन येत जाईल. ओके गाईज बाय बाय. चला रे बाय बाय बाय.